Hello students, welcome to this class of the physics. Next problem is 16.26. Okay, a copper rod 2 meter long has a circular cross section of radius 1 centimeter. One end is kept at 100 degrees Celsius and other is at 0 degrees Celsius, and the surface is insulated so that negligible heat is lost through the surface. बघा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, there is a rod like this. Okay, there is a copper rod like this. It is 2 meter in length. Okay, so total length is given as 2 meter. Has a circular cross section of radius 1 centimeter. It has radius equal to 1 centimeter, and its one end is kept at 100 degrees Celsius. So left hand side, suppose for example at 100 degrees Celsius, and other end is at 0 degrees Celsius. म्हणजे right end जे आहे ते 0 degree Celsius ला आहे. Surface is insulated so that negligible heat is lost through the surface. म्हणजे या सरफेस मधून बाहेर हीट अजिबात लॉस होत नाही. फक्त हीट जी आहे ती फक्त रॉड मधूनच फ्लो होते, लेफ्ट हँड टू राईट हँड, असा त्याचा मीनिंग घ्यायचा आहे. ओके, थर्मल रेजिस्टन्स. आता वन बाय वन नंबर ऑफ थिंग्स आपण कॅल्क्युलेट करूया. पुन्हा एकदा मी गिवन लिहितो या ठिकाणी. लेंथ दिली आहे 2 मीटर. टेम्परेचर डिफरन्स त्याला डी थीटा म्हणतो आपण. डी थीटा दिलाय 100 डिग्री सेल्सिअस. ओके, लेफ्ट हँडचं टेम्परेचर मायनस राईट हँडचं टेम्परेचर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन देखील काढूया. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असणार आहे पाय आर स्क्वेअर. that is pi into r square means 1 centimeter म्हणजे 10⁻⁻² square. म्हणजे किती होणार आहे, पाय into 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. रेडियस 1 सेंटीमीटर आहे. 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁻² मीटर असतं आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. आणि थर्मल कंडक्टिव्हिटी के पण दिली आहे इथं. थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ कॉपर इज गिवन ॲज 401 वॅट per meter Kelvin. Okay, next. आता फर्स्ट काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय, थर्मल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. बरोबर, थर्मल रेजिस्टन्स. थर्मल रेजिस्टन्स R इज इक्वल टू L बाय के. फॉर्म्युला थर्मल रेजिस्टन्सचा माहिती पाहिजे. L बाय के फॉर्म्युला असतो. सो L आहे 2, के आहे 401 इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे पाय इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. ओके, तर हे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर जे येणार आहे थर्मल रेजिस्टन्सचं ते येतं 15.9. 15.9 केल्विन. ओके, पर वॅट. केल्विन पर वॅट थर्मल रेजिस्टन्स युनिट. ओके, सेकंड हीट करंट. हीट करंट कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. हीट करंट किंवा थर्मल करंट, दॅट इज एच, किंवा याला काय म्हणतो, रेट ऑफ फ्लो ऑफ हीट असं म्हणतो. रेट ऑफ फ्लो ऑफ हीट म्हणजे पर सेकंड किती हीट ट्रान्सफर होते हॉट एंड टू द कोल्ड एंड. तर थर्मल करंटचा फॉर्म्युला असतो के ए डी थीटा बाय डी एक्स. हा देखील एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, पाठ पाहिजे. के ए डी थीटा बाय डी एक्स. के ची व्हॅल्यू म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू 401. एरिया आहे दॅट इज इक्वल टू पाय इंटू 10⁻⁻4. डी थीटा म्हणजे टेम्परेचर डिफरन्स आहे, न्यूमरेटरला 100 डिवायडेड बाय dt म्हणजे काय येणार आहे, डी थीटा बाय dx. dx म्हणजे काय येणार आहे, लेंथ. डी थीटा म्हणजे टेम्परेचर डिफरन्स आणि dx म्हणजे लेंथ ऑफ द कंडक्टर. म्हणजे हॉट एंड पासून कोल्ड एंड पर्यंत डिस्टन्स म्हणजे dx असतं आणि dx म्हणजे लेंथ ऑफ द रॉड येणार आहे, दॅट इज 2. ओके, सो हीट करंट इज इक्वल टू साधारणपणे किती होणार बघा, 401 इंटू पाय डिवायडेड बाय 2 हे ऍज इट इज इंटू 10⁻⁻2. ओके, 10⁻⁻2 ना 4.01 ला 401 ला मल्टिप्लाय केलं तर 4.01
इंटू पाय डिवायडेड बाय 2. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 4ला 2 ने डिवाइड केलं तर 2 पाय अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू होणार आहे. 2 पाय म्हणजे 6.28 च्या आसपास. ओके, सो 6.3 वॅट, 6.3 साधारणपणे आन्सर येणार आहे. ओके, नेक्स्ट दॅट इज द टेम्परेचर ग्रेडियंट काढायला सांगितलंय. टेम्परेचर ग्रेडियंट. टेम्परेचर ग्रेडियंट. टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय असतं? डी थिटा बाय डीएक्स असतं. डी थिटा बाय डीएक्स म्हणजे काय येणार आहे? θ1 मायनस θ2 डिवायडेड बाय लेंथ. बरोबर ना? डी थिटा बाय डीएक्स म्हणजे टेम्परेचर डिफरन्स, दोन्ही एंडचा टेम्परेचर डिफरन्स डिवायडेड बाय द लेंथ येणार आहे. आता एका साईडला 100 डिग्री सेल्सिअस आहे, दुसऱ्या साईडला 0 डिग्री सेल्सिअस आहे, आणि टोटल लेंथ किती आहे? 2 मीटर. आणि त्याच्यामुळे टेम्परेचर ग्रेडियंट येणार आहे 50. 100 मायनस 0 म्हणजे 100 बाय 2 म्हणजे 50 केल्विन पर मीटर. 50 केल्विन पर मीटर येणार आहे, किंवा 50 डिग्री सेल्सिअस पर मीटर, काही पण युनिट लिहिलं तरी चालेल. 50 डिग्री सेल्सिअस पर मीटर हा होणार आहे टेम्परेचर ग्रेडियंट. त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन काय आहे? तर टेम्परेचर ॲट 25 सेंटीमीटर फ्रॉम द हॉट एंड. टेम्परेचर ॲट 25 सेंटीमीटर फ्रॉम द हॉट एंड. बघा डायग्राम मी काढतोय. इकडं आहे 100 डिग्री सेल्सिअस, इकडं आहे 0 डिग्री सेल्सिअस. टोटल लेंथ दिली आहे. याच्यामध्ये विचारलंय की 25 सेंटीमीटर फ्रॉम द हॉट एंडचा जो पॉइंट असणार आहे, या पॉइंटला इथं या क्रॉस सेक्शनला टेम्परेचर किती असेल, आणि टोटल लेंथ दिली आहे 2 मीटर. ओके, या पद्धतीनं विचारलेलं आहे. आता हे बघा, वी नो दॅट डी थिटा बाय डीएक्स ऑलरेडी आपण काढलेला आहे. डी थिटा बाय डीएक्स किती आलं? 50 आलं. ओके, आता फॉर एक्झाम्पल हा पॉइंट सपोज ए कन्सिडर करूया, हा पॉइंट बी कन्सिडर करूया. ओके, सो बिटवीन पॉइंट्स ए अँड बी, ए आणि बी या दोन पॉइंटच्या मध्ये काय होणार बघा? डी थिटा बाय डीएक्स काय येणार आहे? डी थिटा बाय डीएक्स म्हणजे इथलं टेम्परेचर सपोज थिटा आहे बी पॉइंटचं, तर ए आणि बी च्या मध्ये डी थिटा किती येणार? 100 मायनस थिटा येणार. बरोबर ना? डी थिटा म्हणजे टेम्परेचर डिफरन्स. ए बी साठी अप्लाय करायला आपण. ए टू बी च्या मध्ये टेम्परेचर डिफरन्स किती येणार आहे? समजा एच 100 असेल आणि बीचं थिटा असेल, तर 100 मायनस थिटा डिवायडेड बाय ए आणि बी मधलं डिस्टन्स किती? 25 सेंटीमीटर. मीटर मध्ये ठेवतो मी इथं 0.25 येणार. आणि ही डी थिटा बाय डीएक्स ची ऑलरेडी व्हॅल्यू आपण काढली आहे, ती किती आहे? 50 आहे. म्हणजे वर काढलेली व्हॅल्यू काय करायची आहे? तिथं यूज करायची आहे. काय केलं लक्षात येते का बघा? मधल्या कुठल्याही पॉईंटचं टेम्परेचर काढायचं असेल तर काय करायचं? तिथलं टेम्परेचर थिटा एज्युम करायचं आपल्याला. ओके, आणि डी थिटा बाय डीएक्स इज इक्वल टू, म्हणजे ए आणि बी हे दोन पॉईंट जर कन्सिडर केले तर डी थिटा म्हणजे ए आणि बी मधला टेम्परेचर डिफरन्स 100 मायनस थिटा येणार आहे. ए आणि बी मधलं डिस्टन्स किती दिलाय? 25 सेंटीमीटर म्हणजे 0.25 मीटर. आणि हा डी थिटा बाय डीएक्स, ओके, कुठल्याही दोन पॉईंट मध्ये डी थिटा बाय डीएक्स एवढाच येतो, लक्षात घ्या. दोन एंड मध्ये काढलं तरी, कुठल्याही मधल्या दोन पॉईंट मध्ये काढलं तरी तेवढंच येते, लक्षात घ्या. ओके, सो देअरफॉर इथं काय होणार? 0.25 राईटला घेऊया. सो 100 मायनस थिटा इज इक्वल टू 50 इंटू 0.25 होणार आहे. सो 100 मायनस थिटा इज इक्वल टू किती होणार? हे 12.5. ओके, 50 इंटू 0.25 म्हणजे 12.5 होणार. सो थिटा RHS ला आणतो. सो 100 मायनस काय होणार आहे? 12.5 होणार आहे. सो देअरफॉर थिटा इज इक्वल टू 100 मायनस 12.5 म्हणजे किती होणार? 87.5 होणार आहे. ओके, 87.5 डिग्री सेल्सिअस. सो दिस इज द टेम्परेचर ऍट दी पॉइंट बी. बी पॉइंटचं टेम्परेचर समजा थिटा असेल तर बी पॉइंटला टेम्परेचर येणार आहे 87.5 डिग्री सेल्सिअस. ओके, सो थिटा इज इक्वल टू
87.5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे कुठल्याही आदल्या मधल्या पॉईंटचं टेम्परेचर काढायचं असेल तर डी थिटा बाय डीएक्स चा फॉर्म्युला यूज करायचा. अगोदर डी थिटा बाय डीएक्स पूर्ण कंडक्टर साठी काढायचा. ओके, डी थिटा बाय डीएक्स अगोदर पूर्ण कंडक्टर साठी काढायचा आणि मग ते कुठल्याही दोन पॉईंटच्या मध्ये काढायचे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, 3 rods of same cross section but different lengths and conductivity are joined in series. If the temperature of the two extreme ends are T1 and T2, where T1 is greater than T2, find the rate of heat transfer H. Okay, rate of heat transfer H काढायचा आहे आपल्याला in terms of K1, K2, K3. तर आपल्याला काय करावं लागेल इथं आता, इक्विव्हॅलंट के अगोदर काढावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, हीट रेट ऑफ हीट ट्रान्सफर आपल्याला काढावं लागणार आहे. ओके, इक्विव्हॅलंट के काढून त्याच्यानंतर आपल्याला ते कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. आता रेट ऑफ हीट ट्रान्सफर इथं आपण कसा काढणार लक्षात घ्या. तर आपल्याला माहित आहे की थर्मल रेझिस्टन्स म्हणजे काय असतं, जसं करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये थर्मल रेझिस्टन्स म्हणजे फी बाय आय असतं, तसं इथं करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये रेझिस्टन्स म्हणजे फी बाय आय असतं. तसं हीट ट्रान्सफरमध्ये थर्मल रेझिस्टन्स म्हणजे काय असणार, फी म्हणजे टेम्परेचर डिफरन्स डिवायडेड बाय आय म्हणजे काय असणार आहे, हीट करंट असणार आहे. म्हणजे आपल्याला इथं काय करायचं बघा, हीट करंट काढण्यासाठी डी थिटा डिवायडेड बाय काय करायचं आहे, थर्मल रेझिस्टन्स करायचं आहे. म्हणजे इथं आपण काय करणार आहे हे अगोदर लक्षात येते का बघा. पुन्हा एकदा सांगतो मी इथं, हे बघा या प्रॉब्लेम मध्ये नेमकं काय करायचं आहे, कसं फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो, करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये फी बाय आय असतो. हे कुठं, करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये. तसं थर्मल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो, फी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. तसं इथं काय घेतोय आपण, टेम्परेचर डिफरन्स घेतोय. आणि जस्ट इलेक्ट्रिक करंट ऐवजी काय घेतोय आपण, हीट करंट घेतोय. आणि आपल्याला काय करायला सांगितलंय, हीट ट्रान्सफर एच म्हणजे हीट करंट एच काढायचं आहे. एच इज इक्वल टू काय करणार आहे आपण, डी थिटा डिवायडेड बाय आर करणार आहे. डी थिटा म्हणजे टेम्परेचर डिफरन्स, दोन्ही एंड मधला टेम्परेचर डिफरन्स. टेम्परेचर डिफरन्स किती येणार आहे, T1 मायनस T2 येणार आहे, कारण T1 इज ग्रेटर दॅन T2 आहे. फक्त आपल्याला काय करावं लागणार, इथं इक्विव्हॅलंट थर्मल रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. जे इक्विव्हॅलंट थर्मल रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आणि डी थिटाला डिवाइड करायचं. ओके, आता इक्विव्हॅलंट थर्मल रेझिस्टन्स कसं काढणार. आता हे 3 कंडक्टर म्हणजे आपण 3 रेझिस्टन्स असे दाखवू शकतोय. असे 3 रेझिस्टन्स दाखवणार. दिस इज R1, दिस इज R2, दिस इज R3. R1, R2 आणि R3 असे 3 रेझिस्टन्स आहेत. ठीक आहे. आता पहिला रेझिस्टन्स R1 म्हणजे काय येणार आहे, रेझिस्टन्सचा थर्मल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला माहित आहे ना, L बाय KA असतं. म्हणजे पहिला रेझिस्टन्स R1 म्हणजे काय येणार आहे, L1 डिवायडेड बाय K1A. आता सगळ्यांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेमच दिसतोय, कारण सेम एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हटलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्याचा थर्मल रेझिस्टन्स म्हणजे काय येणार आहे, त्याची लेंथ आहे L2, लेंथ L1, लेंथ L2 डिवायडेड बाय K2 इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A. आणि तिसऱ्याचा रेझिस्टन्स थर्मल रेझिस्टन्स L3 डिवायडेड बाय काय येणार आहे, K3 इंटू A. आता हे तिन्ही रेझिस्टन्स थर्मल रेझिस्टन्स कसे आहेत, सिरीज मध्ये. ओके, सो देअरफॉर टोटल थर्मल रेझिस्टन्स किती होणार आहे, RT इज इक्वल टू, आता हे सिरीज मध्ये आहेत ना, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचा, R1 प्लस R2 प्लस R3. सो RT इज इक्वल टू, R1 म्हणजे L1 डिवायडेड बाय K1A, R2 म्हणजे L2 डिवायडेड बाय K2A, आणि तिसरा आहे L3 डिवायडेड बाय K3A. सो इक्विव्हॅलंट थर्मल रेझिस्टन्स असणार आहे, दॅट इज 1 बाय A L1 बाय K1 प्लस L2 बाय K2 प्लस L3 बाय K3. हा इक्विव्हॅलंट थर्मल रेझिस्टन्स येणार आहे. आणि त्याच्यामुळे आता काय करणार आहे आपण, देअरफॉर
हीट करंट काढायला सांगितलंय. पुन्हा एकदा हीट करंट म्हणजे काय, रेट ऑफ फ्लो ऑफ हीट, म्हणजे पर सेकंड किती हीट फ्लो होते त्याला आपण हीट करंट असं म्हणतो. हीट करंट इज टेम्परेचर डिफरन्स डिवायडेड बाय दी टोटल थर्मल रेझिस्टन्स. ठीक आहे. मग टेम्परेचर डिफरन्स किती येणार बघा. मग दिस इज द फायनल फॉर्म्युला. टेम्परेचर डिफरन्स लेफ्ट हँडला T1 आहे, राईट हँडला T2 आहे. सो दॅट इज T1 मायनस T2 डिवायडेड बाय 1 बाय A in bracket L1 divided by K1 plus L2 divided by K2 plus L3 divided by K3. So this is the final answer. Next example, a composite slab is prepared by pasting two plates of thickness L1 and L2 and thermal conductivity K1 and K2. The slabs have equal cross-sectional area. Find the equivalent conductivity of the slab. ओके, आता या एक्झाम्पल मध्ये इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी काढायची आहे. अ कंपोजिट स्लॅब इज प्रिपेअर्ड बाय पेस्टिंग टू प्लेट्स ऑफ थिकनेस L1 and L2. दोघांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेम आहे. म्हणजे ही फर्स्ट स्लॅब आहे आणि त्याच्या पुढे सेकंड स्लॅब आहे, लाईक दिस. या पद्धतीने एकमेकाला चिकटवलेले आहेत, एंड टू एंड चिकटवलेले आहेत. ऍक्च्युली याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये द्यायला पाहिजे एकावर एक चिकटवलेत का एंड टू एंड चिकटवलेत. ओके, आपण ऍझ्युम करूया की ते एंड टू एंड कनेक्ट केलेले आहेत. कंपोजिट स्लॅब इज प्रिपेअर्ड बाय पेस्टिंग टू प्लेट्स ऑफ थिकनेस, म्हणजे पहिल्याचा थिकनेस आहे, थिकनेस म्हणजे लेंथ L1 आहे आणि दुसऱ्याची लेंथ आहे L2. अँड थर्मल कंडक्टिव्हिटीज K1 अँड K2. याची थर्मल कंडक्टिव्हिटीज आहेत K1 आणि K2. द स्लॅब हॅव इक्वल क्रॉस सेक्शनल एरिया, म्हणजे याचा क्रॉस सेक्शनल एरिया E आहे, याचा पण E आहे, E अँड E. फाइंड द इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ऑफ द स्लॅब. इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी काढायची आहे, म्हणजे दोघांच्या ऐवजी आपल्याला काय करावं लागेल, एकच स्लॅब कन्सिडर करावे लागणार आहे. दोघांच्या ऐवजी एकच स्लॅब जे येणार ते अशी येणार. ठीक आहे, की ज्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दोघांच्या एवढाच असेल. इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी K इक्विव्हॅलंट असणार आहे आणि लेंथ मात्र काय असणार आहे, दोघांच्या एवढी लेंथ असणार आहे. म्हणजे लेंथ किती घेणार आहे तर L1 प्लस L2 एवढी लेंथ घेणार आपण. ओके, L1 प्लस L2. ठीक आहे. आता इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी कशी काढायची, तर इथं आपण हे जे दोन कंडक्टर आहेत याला दोन रेझिस्टर आहेत असं ऍझ्युम करणार आहे आपण. याचा रेझिस्टन्स R1 असणार आहे, याचा रेझिस्टन्स R2 असणार आहे. म्हणजे इक्विव्हॅलंट काढण्यासाठी इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचा, त्याच्यावरून इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी काढायची. सो देअरफॉर ड्यू टू सिरीज कॉम्बिनेशन काय होणार आहे, टोटल थर्मल रेझिस्टन्स इज इक्वल टू R1 प्लस R2 होणार. टोटल थर्मल रेझिस्टन्स इज इक्वल टू R1 प्लस R2. आता दोघांच्या ऐवजी एकच ऍझ्युम करायचा आहे, R इक्विव्हॅलंट. आता थर्मल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला आठवतोय ना, थर्मल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला असतो L/KA, हा थर्मल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता ज्यावेळी सिंगल, दोघांच्या ऐवजी एकच आपण ज्यावेळी कन्सिडर करणार, लाईक दिस, इथं या पद्धतीनं जसं आहे तसं एकच कन्सिडर केला, तर L लेंथ किती घेणार आहे, L1 प्लस L2 घेणार, डिवायडेड बाय K इक्विव्हॅलंट काढायचं आहे, इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A. R1 म्हणजे पहिल्याचं किती येणार आहे, लेंथ L1 आहे, डिवायडेड बाय थर्मल कंडक्टिव्हिटी K1 आणि एरिया आहे A, प्लस दुसऱ्याचं काय होणार आहे, L2 डिवायडेड बाय K2 इंटू A होणार आहे. तर दोन्ही साईडचं A सगळं कॅन्सल आउट होईल. ओके, आणि इथं काय राहणार आहे, L1 प्लस L2 डिवायडेड बाय K इक्विव्हॅलंट इज इक्वल टू L1 बाय K1 प्लस L2 बाय K2. ओके, त्याच्यामुळे L1 K2 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, प्लस L2 K1 डिवायडेड बाय K1 प्लस K2
इज इक्वल टू काय आहे L1 प्लस L2 डिवाइडेड बाय के इक्विव्हॅलंट. आता के इक्विव्हॅलंट RHS ला आणूया म्हणजे ते न्यूमरेटरला येईल आणि बाकी सगळं LHS ला आणूया म्हणजे L1 प्लस L2 फर्स्ट ब्रॅकेट मध्ये, सेकंड ब्रॅकेट मध्ये K1 प्लस K2 डिवाइडेड बाय L1 K2 plus L2 K1. So this is the final formula for the equivalent thermal conductivity. तर या पद्धतीने हे आन्सर येणार आहे. ओके, सो दिस इज द फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. The three bars of equal length and of equal areas of cross section are connected in series. Their thermal conductivities are in ratio 2:4:3. If the open ends of the first and the last bars are maintained at 200 degrees Celsius and 200 degrees Celsius and 18 degrees Celsius respectively in the steady state, calculate the temperature of the both junctions. बघा आता इथं काय केलंय, 3 रॉड असे एंड टू एंड कनेक्ट केलेत. सो दिस इज द फर्स्ट. सगळ्यांची लेंथ तेवढीच आहे, लेंथ इक्वल आहे. दिस इज द फर्स्ट. इक्वल लेंथ अँड इक्वल एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन देखील इक्वल आहे. दिस इज द सेकंड अँड दिस इज द थर्ड. ओके, आणि लेंथ सेम आहेत. याची पण एल आहे, याची पण एल आहे, याची पण ए आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन याचा जेवढा आहे तेवढाच याचा आहे, तेवढाच याचा आहे. देअर थर्मल कंडक्टिव्हिटीज आर इन रेशो. थर्मल कंडक्टिव्हिटीचा रेशो 2:4:3 दिलेला आहे. म्हणजे पहिल्याची जर 2K असेल तर दुसऱ्याची असणार आहे 4K आणि तिसऱ्याची असणार आहे 3K. या थर्मल कंडक्टिव्हिटीज पण दिले. आणि दोन्ही एंड जे आहेत ते इकडचं एंड आहे 200 डिग्री सेल्सिअसला आणि इकडचं आहे 18 डिग्री सेल्सिअसला. ओके, आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलंय कॅल्क्युलेट द टेम्परेचर ऑफ बोथ जंक्शन. जंक्शन म्हणजे जिथं कनेक्ट होते इथलं टेम्परेचर सपोज θ1 असेल आणि इथलं टेम्परेचर सपोज काय असेल θ2 असेल. हे θ1 आणि θ2 किती असेल, म्हणजे लेफ्ट हँड साइडला दिले 200, राईट हँड साइडला आहे 18. तर हे जंक्शन टेम्परेचर θ1 आणि θ2 किती असेल असा क्वेश्चन आहे. ओके, आता हे कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा. आता आपण हे बघितलंय की सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय असतो, हीट करंट सेम असतो. म्हणजे जेवढा पहिल्यातून पास होतो तेवढाच दुसऱ्यातून, तेवढाच तिसऱ्यातून. ओके, म्हणजे सपोज दिस इज कंडक्टर नंबर 1, दिस इज कंडक्टर नंबर 2 अँड दिस इज कंडक्टर नंबर 3. काय होणार, ड्यू टू सिरीज कॉम्बिनेशन हीट करंट म्हणजेच काय, रेट ऑफ फ्लो ऑफ हीट. किती हीट पर सेकंड फ्लो होते त्याला हीट करंट असं म्हणतो. ओके, हीट करंट इज सेम थ्रू ऑल कंडक्टर्स. म्हणजे सगळ्या कंडक्टर मधून फ्लो होणारा हीट करंट तेवढाच असणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, H1 इज इक्वल टू काय येणार आहे, H2 येणार आहे. H1 इज इक्वल टू H2. म्हणजे पहिल्यामधून जेवढी हीट फ्लो होणार आहे तेवढीच दुसऱ्यामधून हीट फ्लो होणार आहे. H1 इज इक्वल टू H2 येणार, तसं H2 इज इक्वल टू H3 पण येणार आहे. आता काय करूया, H1 इज इक्वल टू H2 वरून एक इक्वेशन मिळणार आणि H2 इज इक्वल टू H3 वरून दुसरं इक्वेशन मिळणार. एवढंच आहे. आणि हे सॉल्व्ह केलं की तुम्हाला जंक्शन टेम्परेचर मिळतं. आता हीट करंटचा फॉर्म्युला काय आहे बघा,
हीट करंटचा फॉर्म्युला असतो H इज इक्वल टू KA डी थिटा बाय dx. याचे व्हॅल्यू फक्त आपल्याला काय करायचे आहेत, प्लेस करायचे आहेत. आता H1 म्हणजे काय येणार, K1 येणार आहे 2K. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A. टेम्परेचर डिफरन्स फर्स्टला किती येणार बघा, फर्स्ट कंडक्टरला एका साईडला 200 दुसऱ्या साईडला θ1 आहे, म्हणजे 200 मायनस θ1 डिवाइडेड बाय फर्स्ट कंडक्टरची लेंथ किती येणार आहे, dx म्हणजे थिकनेस, एंड टू एंड थिकनेस, तर L आहे, इज इक्वल टू, म्हणजे H1 इज इक्वल टू H2 आपण करावं लागलोय सुरुवातीला. दुसऱ्या कंडक्टरला थर्मल कंडक्टिव्हिटी आहे 4K. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A KA डी थिटा म्हणजे त्याला टेम्परेचर डिफरन्स बघा, लेफ्टला θ1 आहे आणि राईटला θ2 आहे. सो θ1 मायनस θ2 डिवाइडेड बाय त्याची लेंथ देखील L आहे. आता सगळ्या सिमिलर टर्म कॅन्सल आउट करूया, KAL सगळं कॅन्सल होईल. ओके, 2 न 4 ला डिवाइड करूया, इथं 2 राहणार, म्हणजे लेफ्ट हँड साइडला 200 मायनस θ1 राहणार आणि राईट हँड साइडला 2θ1 मायनस 2θ2 राहणार आहे. θ1 पण LHS ला घेऊया, म्हणजे काय होणार, 200 इज इक्वल टू काय होणार आहे, 2θ1 प्लस θ1 म्हणजे 3θ1 मायनस 2θ2. सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. आता तसं काय करायचं आहे, H2 इज इक्वल टू H3 पण करायचं आहे. आता H2 इज इक्वल टू H3. आता H2 म्हणजे सेकंड कंडक्टर मधला रेट ऑफ फ्लो ऑफ हीट, म्हणजे त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी किती आहे, 4K. टेम्परेचर डिफरन्स किती आहे, θ1 मायनस θ2 डिवायडेड बाय डिस्टन्स किती आहे, L आहे, इज इक्वल टू H3 म्हणजे थर्ड कंडक्टर मधला कंडक्टिव्हिटी किती, 3K. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A, त्याचा टेम्परेचर डिफरन्स किती येणार बघा, थर्ड कंडक्टर मधला लेफ्टला θ2 आहे आणि राईटला 18 आहे, θ2 मायनस 18 डिवायडेड बाय लेंथ L. ओके, आता पुन्हा एकदा इथलं सिमिलर सगळं कॅन्सल होईल, KAL सगळं कॅन्सल. मग आता बघा 4 न मल्टिप्लाय करूया याला, 4θ1 मायनस 4θ2 इज इक्वल टू 3θ2 मायनस 54. ओके, आता सगळं θ1 θ2 RHS ला नेतो आणि 54 ला LHS ला आणतो, म्हणजे काय होणार बघा, 54 LHS ला आणलं तर मायनस प्लस होणार, 4θ1 इकडे गेल्यावर मायनस होणार आहे, मायनस 4θ1 आणि मायनस 4θ2 राईटला गेल्यावर काय होणार आहे, प्लस होणार आहे, म्हणजे काय होणार आहे, प्लस 7θ2. हे झालं सेकंड इक्वेशन. आता हे दोन इक्वेशन आहेत आपल्याकडे θ1 θ2 चे, आणि हे दोन इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर आपल्याला θ1 आणि θ2 मिळणार आहे. ओके, आता काय करूया, इथं इक्वेशन 1 ला 4 न मल्टिप्लाय करूया, इक्वेशन 1 इंटू 4 करूया आणि त्याच्यामध्ये ऍड काय करायचं आहे, इक्वेशन 2 इंटू 3 करूया. आता इक्वेशन 1 इंटू 4 जर केलं तर 800 इज इक्वल टू 12θ1 मायनस 8θ2 आणि इक्वेशन 2 ला 3 न मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 162 इज इक्वल टू 4θ1 इंटू 3 म्हणजे मायनस 12θ1 होणार आणि प्लस 21θ2 होणार आहे. ओके, आणि या दोन इक्वेशनचं ऍडिशन केल्यावर 12θ1 मायनस 12θ1 कॅन्सल होणार आहे आणि राईट हँड साइडला फक्त राहणार आहे 21 मायनस 8, म्हणजे किती राहणार, 13θ2 राहणार आहे, आणि लेफ्ट हँड साइडला 269. सो देअरफॉर θ2 येणार आहे 962 डिवायडेड बाय 13. सो θ2 होणार आहे 962 डिवायडेड बाय 13.
74 डिग्री सेल्सिअस. म्हणजे सेकंड जंक्शनचं टेम्परेचर येणार आहे 74 डिग्री सेल्सिअस येणार आहे. आणि फर्स्ट जंक्शनचं टेम्परेचर काढूया. मग आता आलेली 74 ची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल इक्वेशन काय करूया, इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. ओके, प्लेसिंग θ2 इन इक्वेशन 1. (200 is equal to 3 θ1 minus 2 into θ2 म्हणजे 74. that is equal to काय होणार आहे, 200 is equal to 3 θ1 minus 148. म्हणजे 3 θ1 is equal to काय येणार आहे, 3 θ1 is equal to 200 plus 148 म्हणजे किती होणार, that is 348 होणार आहे. So therefore θ1 is equal to 348 divided by 3. 116 डिग्री सेल्सिअस होणार. म्हणजे θ1 येणार आहे 116 डिग्री सेल्सिअस. दॅट इज द आन्सर. ओके, म्हणजे जंक्शन टेम्परेचर काढायचं असेल तर काय करायचं लक्षात येते का बघा. अनेक कंडक्टर वन आफ्टर अनदर जोडलेले असले तर काय करायचं, पहिल्यामधून फ्लो होणारे हीट इज इक्वल टू दुसऱ्यामधून फ्लो होणारे हीट इज इक्वल टू तिसऱ्यामधून फ्लो होणारे हीट. एवढंच फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. खूप सोपं आहे. जंक्शन टेम्परेचर काढायचं म्हणजे H1 इज इक्वल टू H2 एकदा करायचं, त्याचं इक्वेशन लिहायचं, आणि H2 इज इक्वल टू H3 एकदा लिहायचं. Hचा फॉर्म्युला फक्त पाठ पाहिजे. Hचा फॉर्म्युला काय, KA dθ by dx. के म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी, ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, डी थिटा म्हणजे दोन एंड मधला टेम्परेचर डिफरन्स, आणि डीएक्स म्हणजे त्या कंडक्टरची लेंथ. म्हणजे H1 इज इक्वल टू H2 एकदा करायचं आणि H2 इज इक्वल टू H3 एकदा करायचं आहे. आणि ते केलं की तुम्हाला जंक्शन टेम्परेचर इझिली मिळते. व्हेरी सिंपल केस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट सिमिलर क्वेश्चन आहे. This is the next question. Iron bar having length L1 is equal to 0.1 meter, area of cross section 0.02 meter square, conductivity 79 watt per meter Kelvin. Brass bar having length L2 0.1, area of cross section A2 and thermal conductivity K2 are soldered end to end. म्हणजे पुन्हा एकदा दोन कंडक्टर end to end कनेक्ट केलेले आहेत. Like this. They are connected end to end. पहिला आहे आयर्न बार, दॅट इज Fe, आणि दुसरा आहे दॅट इज ब्रास बार, Br. त्यांची लेंथ दिली आहे, एरिया दिलाय. ओके, लेंथ एरिया म्हणजे पहिल्याची लेंथ हा फर्स्ट आहे सपोज, हा सेकंड आहे. लेंथ ऑफ द आयर्न बार दिलेला आहे 0.1, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलेला आहे 0.02 मीटर स्क्वेअर, दिस इज मीटर, आणि थर्मल कंडक्टिव्हिटी K1 दिलेली आहे 79 वॅट पर मीटर केल्विन दिले. अँड ब्रास बार म्हणजे L2, त्याची लेंथ आहे 0.1 मीटर, लेंथ तेवढीच आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A2 देखील तेवढाच आहे 0.02 मीटर स्क्वेअर. ओके, बघा 0.1, एरिया 0.02 आणि थर्मल कंडक्टिव्हिटी K2 दिले 109 वॅट पर मीटर केल्विन दिले. are soldered end to end as shown in figure. The terminals end of the two rod are maintained at 373 Kelvin and 273 Kelvin. म्हणजे इकडं आहे 373 Kelvin आणि इकडं आहे 273
केल्विन. म्हणजे टेम्परेचर डिफरन्स थोडक्यात किती आहे? 100 डिग्री सेल्सिअसचा आहे. आता हे डिग्री सेल्सिअस मध्ये वापरलं तरी चालेल. इथं 373 केल्विन म्हणजे -273 केलं तर हे 100 डिग्री सेल्सिअस होणार आहे आणि इकडे 0 डिग्री सेल्सिअस होणार आहे डिग्री सेल्सिअस मध्ये. फाइंड एक्सप्रेशन अँड कम्प्यूट दी टेम्परेचर ऑफ द जंक्शन ऑफ 2 बार्स. म्हणजे जंक्शन टेम्परेचर इथलं काढायला सांगितलंय. जंक्शन टेम्परेचर काढायला सांगितलं की टेक्निक काय वापरले सांगितले मी H1 = H2 करायचं आहे. इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी पण काढायला सांगितले आणि हीट करंट थ्रू द कंपोजिट बार हीट करंट पण काढायला सांगितलंय. तर नंबर 1 इन सिरीज कॉम्बिनेशन. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतंय? H1 = H2 होतंय. म्हणजे जेवढी हीट पहिल्या कंडक्टर मधून फ्लो होणार आहे तेवढीच दुसऱ्या कंडक्टर मधून. मधलं टेम्परेचर मी थीटा आहे असं ऍझ्युम करतो. थीटा जंक्शन टेम्परेचर ते आपल्याला काढायचं आहे. ओके, तर पहिल्या कंडक्टर मधून फ्लो होणारे हीट किती असणार आहे? त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे KA/d(θ/dx) हे पहिल्या कंडक्टर साठी असणार आहे. इज इक्वल टू काय येणार आहे? KA/d(θ/dx). दिस इज फॉर द सेकंड कंडक्टर. पहिल्या कंडक्टरचं किती आहे? 79. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दोघांचा सेमच आहे, ते ऍज इट इज ठेवतो. पहिल्याचा टेम्परेचर डिफरन्स येणार आहे 100 - थीटा. त्याची लेंथ आहे L. दुसऱ्याचं आहे 109. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A. दुसऱ्याला टेम्परेचर डिफरन्स किती येणार? मध्ये थीटा आणि राईटला 0 म्हणजे थीटाच येणार आहे. थीटा -0 म्हणजे थीटा ना, आणि लेंथ Lच आहे. दोन्ही सेम आहेत आणि दोन्ही ते कॅन्सल आउट होणार आहेत म्हणून मी ते काय प्लेस केलेलं नाही. तर याच्यामध्ये काय होणार आहे? AL कॅन्सल होईल. काय शिल्लक राहणार आहे? तर 79 न 100 - थीटाला मल्टिप्लाय करूया. 79 100 - 79 थीटा इज इक्वल टू 109 थीटा. अँड देअरफॉर काय होणार आहे? 7900 इज इक्वल टू काय होणार आहे? 188 थीटा. सो थीटा जंक्शन टेम्परेचर येणार आहे 7900 डिवाइड बाय 188 आणि हे टेम्परेचर कशामध्ये येणार आहे? डिग्री सेल्सिअस मध्ये येणार आहे. सो 7900 डिवायडेड बाय 188. ओके, सो आन्सर येणार आहे थीटा इज इक्वल टू 42.021 म्हणजे 42 अप्रॉक्सिमेटली घेऊया 42 डिग्री सेल्सिअस. आणि केल्विन मध्ये पाहिजे असेल तर 42 + 273. केल्विन मध्ये काढायचं असेल तर 315 केल्विन. दिस इज द आन्सर. ओके, तर या पद्धतीनं जंक्शन टेम्परेचर येणार आहे, जे खूपच इझी आहे जंक्शन टेम्परेचर काढणं. ओके, जंक्शन टेम्परेचर किती येणार आहे? दॅट इज 315 केल्विन. सो दिस इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी. आता हे तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला आठवतोय का बघा? प्रत्येक वेळी सगळं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. दोन्ही कंडक्टर सिरीज मध्ये असतील. बघा आपण कुठं बघितलं? इथं पाठीमागं बघितलं इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी. हे बघा वरच आहे इथं हा फॉर्म्युला. जर दोन कंडक्टर सिरीज मध्ये असतील, दोघांची लेंथ पण सेम आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पण सेम असेल, थर्मल कंडक्टिव्हिटी इन सिरीज कॉम्बिनेशन. हे बघा इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी इन सिरीज कॉम्बिनेशन. इथं बघितलंय बघा आपण फॉर्म्युला. ओके, जर लेंथ पण सेम असेल आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पण सेम असेल तर इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय येतो? हे बघा 2K1K2/K1 + K2 फॉर्म्युला येतो. हा फॉर्म्युला पाठ पाहिजे तुम्हाला. 2K1K2/K1 + K2. सो डायरेक्टली हा फॉर्म्युला वापरून इथं तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. पण तो फॉर्म्युला कधी वापरायचा आहे? जर लेंथ आणि एरिया दोन्ही सेम असलं तरच. सो इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी
येणार आहे K इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 2K1 K2 अपॉन K1 प्लस K2 सिरीज कॉम्बिनेशनला. सो 2 टाइम्स K1 आहे 79, K2 आहे 109 डिवायडेड बाय 79 प्लस 109. ओके, 2K1 K2 अपॉन K1 प्लस K2 या पद्धतीने इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी येणार आहे आणि ती येते 91.6. 91.6 is the answer. Watt per meter Kelvin is the unit. So this is the answer of the second question. आणि मग आता हीट करंट काढायचा आहे. थर्ड, हीट करंट. हीट करंट म्हणजे कुठल्याही एका कंडक्टर मधून जेवढा फ्लो होणार तेवढ्या सगळ्या सिस्टीम मधून फ्लो होणार आहे. हीट करंटचा फॉर्म्युला काय असतो? KA d theta बाय dx. ओके, मग आता फॉर एक्झाम्पल त्याच्यातला ब्रास रॉड आपण जर कन्सिडर केला, फर्स्ट रॉड जर कन्सिडर केला आयर्नचा, फॉर एक्झाम्पल आयर्नचा, तर त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी किती दिली आहे? 79 दिली. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती दिलाय त्याचा? 0.02. डी थिटा म्हणजे टेम्परेचर डिफरन्स. टेम्परेचर डिफरन्स लेफ्ट हँडला टेम्परेचर किती होतं? दॅट इज लेफ्ट हँडला 100 डिग्री सेल्सिअस आणि जंक्शनला म्हणजे जंक्शनचं टेम्परेचर, कारण असा आयर्न बार आहे ना, त्याच्या लेफ्ट हँड साइडला 100 आणि जंक्शनचं आलेलं होतं 42. सो 100 मायनस 42 डिवायडेड बाय त्याची लेंथ किती दिली? 0.1. सो दिस इज द हीट करंट, दॅट इज हीट फ्लोईंग थ्रू द सिस्टीम. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर येतं 916 वॅट. ओके, सो दिस इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. Okay students, so these are very easy and very simple questions related to the thermal conductivity. Okay,